एनसीसी तिगरे दोन बॅटर मैदानावरती दाखल झाल्यात. एनसीसी तिगरे टीमने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं चामुंडा स्पोर्ट्स विरथन खुर्द टीमला. दक्षल आणि जीत ही जोडी आपण पाहतोय. साहिलचा पहिला बॉल इनकटर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि बरोबर आतमध्ये बॉल आला होता. बॅट्सविंग पासून दूर होता बॉल. एक रन त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. स्ट्राईक देखील रोटेट झालंय. एक रन या ठिकाणी खाता खोडलं गेलंय टीम चामुंडा स्पोर्ट्स विरथन खुर्द टीमचं. पहिलं षटक हाताळणी केली तर साहिल बॉलिंग ट्रॅक वरती. मागच्या मॅच मध्ये साहिलने बॅटिंग देखील चांगली केली होती, बॉलिंग देखील चांगली केली होती आणि सामनावीरचा पुरस्कार त्याने जिंकला होता. तोच साहिल बॉलिंग ट्रॅक वरती. साहिलचा पहिला बॉल जीत साठी. दिस टाइम स्ट्रोक सेफ झोन मध्ये की फिल्डर पोहोचेल तर सेफ झोन मध्ये बॉल पडलाय आणि 2 रन्स देखील मिळत आहेत या बॉलवरती. मागील मॅच मध्ये जीतने देखील प्रभावित करणारी बॅटिंग केली होती. धावसंख्या फलकावरती 3. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. मागचे दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती ठेवले गेलेत. आता खेळपट्टी देखील थोडीशी त्या ठिकाणी ड्राय होत चाललंय. त्याचमुळे आता बॅटरला देखील ते कदाचित ॲडव्हान्टेज मिळू शकते. जर का फिरवणारे बॉलर असतील, कटर्स बॉलर असतील, त्यांना देखील बेनिफिट मिळू शकते. विजयी संघ आणि त्याचबरोबर विलंगी टीमला खेळावं लागणार आहे आणि लवबॉयज डोंगरी टीमला बाय मिळाले. धावसंख्या फलकावरती 3. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. तिसरा बॉल या ओव्हरमधील. फुल टॉस आणि फुल टॉसला मिड विकेटला पाठवून दिलं. स्टन अँड डिस्पॅच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार या मॅच मधील जितच्या बॅट मधून षटकार. नऊ धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल प्रचंड वेगानं फाईन लेगला क्लिअर करतोय. या देखील बॉलवरती जितच्या बॅट मधून येत आहेत चांगल्या धावा. चौकार. घरात दरवर्षीप्रमाणे या देखील मैदानावरती यंदाच्या वर्षामध्ये खेळताना दिसतील. सोमवारच्या त्या दिवसामध्ये धावसंख्या फलकावरती 13. 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. अजूनही 2 बॉल या ओव्हर मधील बाकी आहेत. परंतु मागच्या 2 बॉलवरती डॉमिनेट करतायत बॅटर जीत. आधी षटकार त्यानंतर चौकार. आधीचा फुल टॉस, दुसरा बॉल टप्पा पडल्यानंतर चांगल्या पद्धतीनं बॅटवरती घेतला आणि फाईन लेगला शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. 13 धावा स्कोर कार्डवरती लागला गेला. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. अजूनही 2 बॉलचं केलं बाकी आहे. जीत स्ट्राईक रेटवरती मागच्या मॅचमध्ये देखील चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली होती आणि साहिलला टार्गेट केलंय. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा पुल केलाय आणि डिलाइटफुल आहे पुल. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका. फलंदाज जितच्या बॅटमधून षटकार. वरती लागल्या गेल्यात. पूर्णपणे वर्चस्व दाखवतोय मागच्या 3 बॉलवरती आणि ऑपोजिशन टीम मधील सर्वाधिक महत्वाचा गोलंदाज डेंजरस बॉलरला इथे टार्गेट केलं या ओव्हरमध्ये. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात आणि मागील 5 बॉलमध्ये तब्बल 19 रन्स येताना दिसल्यात. ज्या साहिलने मागच्या मॅचमध्ये इकॉनॉमिकल स्पेल हाताळला होता. 2 ओव्हर्समध्ये फक्त 16 रन्स खर्च केल्या होत्या. त्या साहिलवरती या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा 5 बॉलमध्ये टार्गेट केल्या गेल्यात. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील कलात्मक फटका आणि हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केली गेले. मिड विकेटला रन्स बनवल्यात, फाईन लेगला रन्स बनवल्यात आणि आता टार्गेट केलं होतं थर्डमॅनला आणि या देखील क्षेत्रामध्ये तो चौकार बॅटर जीतच्या बॅटमधून.
23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये जीतच्या बॅटमधून 22 रन्स येत असताना पाहायला मिळाल्या. का बॅटिंग केली जीतने. बॉलिंग ट्रॅक वरती वरद आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. वेलकम वैभव वैती साहेब, आपलं देखील स्वागत असेल. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. सेकंड ओव्हरमध्ये वरद एक युवा गोलंदाजी मार्क वरती आलाय. सेकंड ओव्हरमध्ये पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला गेलाय. चांगल्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला होता. बॅटर पासून दूर ठेवला होता. त्या बॅटच्या फॉलो पासून दूर ठेवलं होतं. डॉट बॉलची समाप्ती. मागील मॅचमध्ये दक्षल फ्लॉप ठरला होता. या मॅचमध्ये कमबॅक त्याला करायचं आहे. दुसरा बाजूला वरदला पण पाहतोय. मागील ओव्हरमध्ये 23 रन्स आल्यानंतर या ओव्हरमध्ये तर रन्स कव्हर करायचे आहेत. ड्रायव्हिंग लेंथवरती ठेवलं होतं. हा देखील चांगला टप्पा. दक्षलच्या विरोधामध्ये एकच रन या बॉलवरती मिळेल. धावा झाल्यात फलकावरती 24-24. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये आणि मागच्या 2 बॉलमध्ये रन्स थांबवण्याचं काम बॉलर वरदला आपण पाहतोय. 24 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचं एलिव्हेशन तितकंसं चांगलं नाहीये. 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स या ठिकाणी मिळून जातील. या ओव्हरमध्ये वरद चांगल्या पद्धतीने बॉलिंग करताना दिसत आहे. साहिलच्या विरोधामध्ये रन्स आल्यानंतर वरद ती चुकी करत नाहीये. धावा झाल्यात फलकावरती 26-26. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. दुसरं षटक आतापर्यंत एनसीसी तिगरी टीमसाठी चांगलं राहिलंय. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर तब्बल 23 रन्स, परंतु या ओव्हरमध्ये वरदने ते प्रेशर घेतलेलं नाहीये. कौतुक करावं लागणार आहे. परंतु हा बॉल आता बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. जास्त बाउन्स करण्याचा प्रयत्न केला आणि बॉल सरळ लॉंग स्टॉपला क्लिअर करताना पाहायला मिळतो जीतच्या बॅटमधून चौकार. नवसिंग फलकावरती 30 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमधील. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. दर्शन, अंपायरचा डिसिजन जो काही असेल तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागणार आहे. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. या स्पर्धेचे ते रूल्स आहेत आणि ते तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत. कारण ही स्पर्धा डिसिप्लिनसाठी ओळखली जाते. मागील 3 दिवसांमध्ये बरोबर शेड्यूल पूर्ण होताना आपण पाहिले. फुल टॉस होता. स्क्वेअर लेगला खेळला जातोय. डीप मधून त्या ठिकाणी शतशक येत आहेत. तत्पूर्वी एकच रन या बॉलवरती घेतलंय. धावा झाल्यात फलकावरती एकंदरीत 31-1. या ओव्हरमध्ये रन्स थांबवण्याचं काम वरदनं केलंय. गोलंदाजी चांगली राहिली वरदची. यस, आता रिव्ह्यूचा वापर केला जातोय. बीमरसाठी रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला गेलाय. बॅटरने रिव्ह्यू घेतलाय का अंपायर? येस, अंपायर शेवटचा बॉल बाकी आहे. धावा झाल्यात फलकावरती 31. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या ओव्हरमधील. वरचं षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. एक चौकार या ओव्हरमध्ये जरूर आलाय, परंतु षटकाराची संख्या ती इथे दिसलेली नाहीये. एक डॉट बॉल देखील आला या ओव्हरमध्ये. पहिला बॉल जो आपण पाहिला होता निर्धाव चेंडूच्या माध्यमातून सांगता झाली होती. फुल टॉस समोर लॉफ्ट केलाय. लॉफ्ट ऑफ ड्राईव्ह आहे आणि दक्षलच्या बॅटमधून लॉंग ऑफला ठोकलाय षटकार. 6 धावा.
2 ओव्हरमध्ये 37 फलकावरती आपण पाहतोय. चला एनसीसी तिगरी टीम थोडासा स्पीडअप करा. 37 स्कोर कार्ड वरती लागला गेला. 29 वरती बॅटिंग करताना आपण जीतला पाहतोय 8 मध्ये. दुसऱ्या बाजूला दक्षल 8 वरती खेळतोय 4 बॉल मध्ये. आता गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये विशालला आणले गेले. हा देखील एक्सपिरियन्स बॉलर आहे. इथला पिक करावा लागणार आहे कारण दोन समोर सेट बॅटर आहेत. दोन्ही बॅटर्सच्या बॅटमधून रस येऊ लागल्यात. मागच्या ओव्हरमध्ये दक्षिणने देखील एक षटकार मारला होता. तर शेवटचे 2 ओव्हर्स बाकी आहेत. त्या 2 ओव्हर्समध्ये किती येतील? मागच्या 2 ओव्हर्समध्ये 37 झाल्यात. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये किती कॅल्क्युलेशन असेल? डकआउटमधून एक्सपेक्टेशन देखील भरपूर आहेत जीत आणि दक्षलकडून. मागील 2 ओव्हर्समध्ये ते कंप्लीट देखील होताना आपण पाहिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 23 रन्स तिथे जीतच्या बॅटमधून 22 आल्या. मागच्या ओव्हरमध्ये दक्षिणने देखील एक षटकार मारला होता. पहिलाच बॉल ऑफ्टरवरती शफल होऊन फाईन लेगला खेळलाय. फाईन मारलाय. षटकार 6. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलंय. दर्जेदार बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे आणि बॅटिंग मध्ये जो क्लास आहे तो दर्शवला जातोय जीतच्या माध्यमातून. वय वर्ष फक्त आणि फक्त 17. कमी वयामध्ये भरपूर मोठी प्रसिद्धी मिळवली या बॅटरने मागील 2 वर्षांमध्ये. दुसरा बॉल या ओव्हर मधील स्पिनचा प्रयत्न होता. बॅटचा टॉप एज विकेट किपर पासून भरपूर दूर होता. फर्स्ट स्लिप मध्ये त्या ठिकाणी या बॉल जातो. तत्पूर्वी 1 रन मिळेल. धावा झाल्यात फलकावरती. एकंदरीत 44 स्कोर कार्ड वरती लागला गेला. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. विशालच्या माध्यमातून कमबॅक चांगलं पाहायला मिळालं. आता वेरेशनमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं बदल केले होते. यादीचा बॉल मागे ठेवला होता. हा बॉल थोडासा पुढे टाकला. 2 बॉल आतापर्यंत झाला. तिसरा बॉल आता या बॉलवरती पूल केला आणि बॉलला सरळ गोल केला बाउंड्रीलाईनच्या बाहेर. देखील बॉलवरती 6 रन्स मिळून जातील. दक्षलला त्याच्या बॅटमधून आला दुसरा षटकार. मध्ये सुरू आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आणि दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून हात खोलले जात आहेत गोलंदाजांच्या विरोधामध्ये. 50 देखील पूर्ण झाला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमच्या. 14 वरती दक्षल बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. जीत बॅटिंग करतोय 36 वरती. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 13 रन्स आल्यात. हा यॉर्कर टाकला होता. हा देखील फटका चांगला गॅप मध्ये चाललाय. आणखीन एक दर्जेदार फटका फलंदाज दक्षलच्या बॅटमधून आलाय. चौकार. या ओव्हर मधील प्रेशर बॉलरवरती व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. आता राऊंड विकेटने जाण्याचा निर्णय घेतलाय. धावा झाल्यात फलकावरती 55. 55 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. असं वाटलं होतं की विशाल या ओव्हरमध्ये रस थांबवेल परंतु तसं घडलेलं नाहीये. एक्सपिरियन्स बॉलरच्या विरोधामध्ये चांगला अटॅक केलाय. हा देखील अटॅकिंग स्ट्रोक. हा चालला मिड विकेटला. लॉंग अँड स्ट्रॉंग लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. षटकार 6 धावा. माइंड ब्लोईंग बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 61 धावा फलकावरती लागला गेला. भरपूर बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 62 झाल्यात. याच मैदानावरती 90 चेस होताना देखील आपण पाहिल्यात कालच्या दिवसामध्ये. पार्थ गवड इनक्रेडिबल नॉक तसं आपण पाहिला. तो देखील एक यंगस्टर होता. आता देखील पिकअप शॉट या देखील बॉलला उचललाय आणि फेकले सरळ मिड विकेटच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार फलंदाज दक्षलच्या बॅटमधून. आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक.
बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अधिराज्य गाजवत असताना जीत त्याच्या बॅटमधून आला षटकार. फोर स्कोर कार्ड वरती लागला गेल्यात फक्त आणि फक्त 6चा पाडा या ठिकाणी बोलला जातोय. या देखील बॉल वरती बॅट स्विंग चांगला होता. बॅट बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. बरोबर वाईड लाईन वरती बॉल टाकला गेला होता. लेंथ देखील चांगली होती. 2 बॉलचा केला त्यापर्यंत झाला 4 बॉल बाकी आहेत. 42 वरती बॅटिंग करताना जीतला आपण पाहतोय. अर्धशतकापासून जास्त दूर नाहीये. आज देखील शेखरच्या बॅटमधून अर्धशतक आपण पाहिलंय. शुभमच्या बॅटमधून अर्धशतक आपण पाहिलंय. बॉल हवेमध्ये दूरवरून शतशक येण्याचा प्रयत्न करत आहेत. विकेट किपर देखील धावतोय. बॉलच्या मागे 2 रन्स मिळतील या बॉलवरती. 76 झाल्यात. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. मागच्या 2 बॉलवरती कामगिरी चांगली राहिली गोलंदाज राजची. या डेथ ओव्हरमध्ये त्याला आणलं गेलंय. 76 सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल चौथा बॉल या ओव्हर मधील. चौथा बॉल पुन्हा एकदा बॉल त्या ठिकाणी नक्की सवयमध्ये लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. जजमेंट पूर्णपणे चुकलंय. कॅच देखील ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा 2 रन्स त्या ठिकाणी मिळत आहेत आणि या 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती 78 धावा फलकावरती लागला गेल्या. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी राज मैदानामध्ये करतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मागचे जे 3 बॉल आहेत ते परफेक्ट टप्प्यावरती टाकले गेलेत आणि मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. गोलंदाजीमध्ये ती गुणवत्ता दिसले. कॅल्क्युलेशन चांगलं ठेवलंय राजने. 78 स्कोर कार्ड वरती शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 5वा बॉल या ओव्हर मधील. ओव्हर दी विकेट. फ्लिक ऑफ द रिस्ट शॉट ऑफ द मॅच. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो जीतच्या बॅट मधून. जीत बॅट दाखवायची आहे. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय. रबर बॉल क्रिकेट मधलं हे 4थं अर्धशतक जीतच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळतं. प्राईम फॉर्म मध्ये आणि या देखील मैदानावरती त्याचा प्राईम दिसलाय. तब्बल 5 षटकार आणि 3 चौकार. वय वर्ष फक्त 17. परंतु काय बॅटिंग केलंय. शेवटचा बॉल या ओव्हर मधील या इनिंग मधील शेवटचा बॉल देखील हेलिकॉप्टर शॉट आणि त्याची सॉफ्ट लँडिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर होत आहे. सलगचा दुसरा मारलाय. बॅटिंग पाहायला मिळाली जीतची. कडक बॅटिंग खतरनाक बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 6चा पाडा या ठिकाणी बोलला गेलाय. काय फटका खेळला होता. दोन्ही हेलिकॉप्टर शॉट आणि दोन्ही त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा झाल्यात फलकावरती 90. 91 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 58 धावांची बॅटिंग जीतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर बॅटला किस करत असताना याच बॅटमुळे आज त्याच्या बॅटमधून 58 धावा आल्यात. नो लुक शॉट देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर शॉट, पोल शॉट, त्यानंतर स्कोर ऑफ द विकेट. 91 धावांचा पाठलाग टीम एनसीसी संघाला करायचा आहे.
पहिल्या 70 मध्येच काम करायचं तू कसं आहे, जी गोष्ट सोडली ती बघायची नसते. चला तर जाऊयात मॅचच्या दिशेने. 91 चेस करायच्या 4 ओव्हर्समध्ये. डिफिकल्ट टास्क आहे. दोन बॅटर मैदानावरती दाखल झाला, साहिल आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीनं विक्रांतला पण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये नैनेश किनीला पण पाहतोय, ज्याच्या नावावरती एक मॅन ऑफ द सिरीज बाईक टेनिस बॉल क्रिकेट सीझन मध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला बॉल सुरुवात व्हाईट यॉर्करने करायची होती. व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राने सुरुवात झाली या इनिंगची. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं जात आहे. 91 धावांचा पाठलाग करायचा होता आणि या प्रयत्नामध्ये तो आक्रमण फसलाय. मिस्टर साहिल किनी बॅक टू द डगआउट आणि पहिल्याच बॉलवरती नैनेश किनी घेतलाय विकेट. अनिकेतने चांगला झेल त्या ठिकाणी टिकला लॉंग ऑफला. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी गेलंय साहिलची. साहिल एक चांगला चेस मास्टर आहे आणि विकेटवरती टिकून राहणं गरजेचं होतं साहिलला, परंतु तसं घडलेलं नाही. आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय, मिस्टर राज. थर्ड पोझिशन वरती पहिल्याच बॉलवरती नैनेशने विकेट घेतले. फुल टॉस बॉल बरोबर डीप होत होता बॉल आणि त्या बॉलवरती त्या ठिकाणी लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळायचा होता. ते प्रॉपरली कनेक्शन झालं जरूर, परंतु टायमिंग कुठेतरी जुळलं नाही. राज आला नवीन बॅटर. दुसरा बॉल या ओव्हर मधील. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. आता इनसाइड आउट खेळला जातोय. ओव्हर दी लॉंग ऑफ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती दमखम दाखवत असताना राज पहिल्याच बॉलवरती काय फटका खेळला होता. लास्ट मोमेंट पर्यंत बॉल पर्यंत पाहिलं. कॉन्फिडन्स होता या स्ट्रोक मध्ये. एक डेंजर बॉलरच्या विरोधामध्ये हा डेंजर षटकार मारलाय बॅटर राजने. 7 धावा स्कोरकार्ड वरती 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. ओव्हर मधील तिसरा बॉल नैनेश राऊंड द विकेटने जातोय. आता थोडासा काटा बदलत असताना हा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक रन मिळते या बॉलवरती. 22च्या माध्यमातून ही रन आलंय. धावसंख्या फलकावरती 8. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. वेलकम केदार दादा, आपलं देखील स्वागत असेल. एक रॉयल पर्सनॅलिटी त्यांची आपण पाहतोय. 8 धावा स्कोरकार्ड वरती 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. मागच्या 3 बॉलमध्ये विकेट आलाय, व्हाईट बॉल आलाय आणि षटकार देखील आलाय. आता स्ट्रायकिंग वरती विक्रांत आहे. फिनिशर चांगला आहे, परंतु आता लास्ट ओव्हर पर्यंत टिकून रन्स बनवावा लागणार आहेत. डेंजरस बॉलिंग अटॅकच्या विरोधामध्ये चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आज बाउन्सर चांगल्या पद्धतीनं रिलीज करताना पाहायला मिळाला. नैनेश शोडलचा वापर चांगल्या पद्धतीनं त्याने केलाय. मोस्टली बॉल तरी बाउन्सर त्याने टाकल्यात. चेस्ट लेव्हलला देखील चांगल्या पद्धतीने बॉल काढल्यात. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आता आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल ठेवला होता. सलगचा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. एक षटकार आल्यानंतर त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट चांगली पाहायला मिळाली बॉलिंगमध्ये. वेरेशन ते आता जागे केल्यात. 8 धावा फलकावरती 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या फर्स्ट ओव्हर मधील. शेवटचा बॉल हा देखील ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता, परंतु आता जास्त बाहेर टाकला होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्सच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग मध्ये का बॅटिंग पाहायला मिळाली जीत आणि त्याचबरोबर दक्षलच्या माध्यमातून तब्बल 90 धावा फलकावरती लावल्या. पुन्हा एकदा ती चुकी या ठिकाणी नैनेशच्या माध्यमातून झालंय. व्हाईट +1 टोटल या बॉलवरती 2 रन्स मिळतील. 11 झाला स्कोरकार्ड वरती. अजून एक बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती जर का एखाद मोठा फटका येतोय तर यावरचा रिझल्ट चांगला असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी.
ती जोखीम आता उचलावी लागणार आहे बॅटर राजला, कारण या ओव्हरमध्ये एक विकेट देखील तुम्ही गमावलंय. साहिलची विकेट गेल्यानंतर आता ते प्रेशर दिसते. चांगला बॉल, रायझिंग बॉल त्या ठिकाणी टाकला होता. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस टीमची टोटल फलकावरती लागली गेले 11 रन सध्या स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये 80 धावांची आवश्यकता. मध्ये 80 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती आता ईशांतला या ठिकाणी आणलं गेलंय. समोर स्ट्रायकिंगवरती विक्रांत. मागील ओव्हरमध्ये डॉट बॉल आल्यास जरूर आता या ओव्हरमध्ये मोठे फटके खेळावे लागणार आहेत. परंतु या ओव्हरची सुरुवात कशी झाली, तर या ओव्हरची सुरुवात परफेक्ट यॉर्करने झाले. चांगला बॉल त्या ठिकाणी टाकला होता. मागील मॅचमध्ये देखील सुरुवात यॉर्करने केली होती ईशांतने. एक त्याची खासियत बनले, ही खूबी आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. दुसरा बॉल थोडासा लेट झाला होता बॅट्सविंगमध्ये. बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हरला. 2 रन्स देखील त्या ठिकाणी मिळाल्यात. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 रन्स स्कोर कार्डवरती. सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मामा बांजेचं कॉम्बिनेशन चांगलं जुळलंय हर्ष आणि नितेशमध्ये. थोड्याच वेळात नितेश कदम यांची ती रील देखील आपल्या स्क्रीनवरती येईल. सिद्धू देखील इंटरेस्टिंग आहेत या गोष्टीमध्ये. धावसंख्या फलकावरती 13. आणखीन एक चांगला बॉल तरीके टाकला गेला शॉर्ट मिड विकेटला. 1 रन कंप्लीट केली जाईल. एकाच रनवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 14. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. बॅटिंगमध्ये आधी जर आपण पाहिलं तर 2 ओव्हर्समध्ये फर्स्ट इनिंगमध्ये तब्बल 37 धावा फलकावरती होत्या. कम्पेअर करत असताना 3 बॉल बाकी आहेत. येणाऱ्या 3 बॉलमध्ये किती रन्स येत आहेत ते देखील महत्त्वाचं असेल. परंतु NCC तिकडे टीम 91 धावांचा पाठला करत असताना अजूनही मागे. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. 4 बॉलचा केला आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या सेकंड ओव्हरमधील. स्ट्रायकिंगवरती बॅटर राज. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, असं वाटलं होतं की अजून काही मोठे फटके येतील, परंतु तसं घडलेलं नाही आहे. बॉलिंग आतापर्यंत चांगली राहिली नैनेश आणि त्याचबरोबर ईशांतच्या माध्यमातून. शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरमधील. लास्ट बॉल असेल. शेवटचा बॉल. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. प्रथमेशला आपण पाहतोय. 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 16 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 75 धावांची आवश्यकता. चला तर आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. हे मोमेंट्स, फनी मोमेंट्स आतापर्यंत 4 दिवसांच्या या इतिहासामधील हा सर्वोत्कृष्ट मोमेंट होता. अनेक सारी अर्धशतकाले अनेक जण या मैदानावरती कोसळले, परंतु हा मोमेंट वेगळा होता, स्पेशल होता. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी रिलीज केलाय का तर नाही. फाईट बॉल. एक्स्ट्रा रन 1 फॉर द ओव्हरची सूचना देखील बॉलरला दिली गेली. 1 केले गेले बॉलरला. 17 धावा फलकावरती. 74 धावांची गरज आहे 12 बॉलमध्ये. विक्रांत स्ट्रायकिंग होते आतापर्यंत. 5 बॉलमध्ये फक्त 3 रन्स त्याच्या बॅटमधून आल्यात. 6 बॉलमध्ये 8 बनवल्यात राजने. आणखीन एक एक्स्ट्रा बॉल. वाईट +1 म्हणजे टोटल 2 रन या बॉलवरती मिळतील.
19वा फलकावरती लागला जात आहेत. 19 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये स्वप्नील आलाय आणि स्वप्नीलची सुरुवात 2 एक्स्ट्रा बॉलने होत असताना आपण पाहतो या ओव्हरमध्ये. समीकरण देखील आता थोडंसं बदललं जात आहे. 72 धावेंची गरज आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 12 बॉलमध्ये 12 षटकार मारावे लागणार आहेत. ऑफ साईडला हा स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला जातोय. डिस्टन्स हवंय बॅटरला, परंतु ते मिळू शकणार नाहीये. नैनिश येतात डीपमधून. 1 रन मिळते या बॉलवरती. 20 फलकावरती 11 बॉल 71 धावेंची आवश्यकता. नेक्स्ट मॅच एका बाजूला ओम शिवसाई विलंगी आणि दुसऱ्या बाजूला विनिंग टीम. या दोन टीममध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. विलंगी टीम पहिला सामना सकाळी खेळले होते आणि तब्बल 7 सामन्यांनंतर त्यांचा 8वा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक व्हाईट बॉल मैदानामध्ये टाकला गेला. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी जोडली जाईल. 21 धावा फलकावरती 21. राऊंड द विकेट येत असताना चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वप्नीलचा 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती 21-21. 10 बॉल. आता 10 बॉलमध्ये विजयासाठी रन्स बनवायचे आहेत. म्हणजेच 70 धावांची आवश्यकता आहे. मागच्या 14 बॉलमध्ये फक्त 21 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. स्टार्ट खूप महत्त्वाची होती, परंतु स्टार्ट जर आपण पाहिली तर विकेटने झाली आणि तिथे एक महत्त्वाचा विकेट गमावला NCC तिकडे टीमने. त्यानंतर प्रेशर भरपूर वाढलं. 21 धावा फलकावरती 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 70 धावांची गरज. 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकले गेलेत. 21 धावा सध्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ मैदानावरती झालाय. 4था बॉल या ओव्हरमधील. स्विंग करण्याचा प्रयत्न केलाय स्वतः गोलंदाज. बॉल खाली जातोय आणि चांगली कमिटमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली स्वप्नीलची. दुसरा धक्का NCC तिकडे टीमला. विक्रांत बॅक टू द डगआउट. एकवीस धावा स्कोर कार्डवरती 21. 2 धक्के 21 वरती लागले गेलेत. 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमधील. मागील 3 बॉलमध्ये बॉलिंग चांगली राहिलंय स्वप्नीलच्या माध्यमातून. हा देखील बॉल स्टंपवर अटॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. डीपमध्ये बॉल जातोय. दक्षल बॉलला फील्ड करेल. 1 रन मिळते या बॉलवरती. 22 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल बाकी आहे. 7 बॉल बाकी आहेत. 7 बॉलमध्ये विजयासाठी 69 धावांची गरज औपचारिकता बाकी या मॅचमध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. तिसरा षटक सध्या प्रगती पथावरती. 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल. शेवटचा बॉल ऑफ्टरवरती शफल होऊन प्रथमेश ठाकरे कॉपी बुक स्टाईल मध्ये राजच्या बॅट मधून आलाय. एक दर्जेदार षटकार. 6 धावा. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 6 बॉल 63 धावांची गरज आहे. जीत आलाय बॉलिंग ट्रॅक होते ज्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये 58 धावा आल्यात. सुरुवात या ओव्हरची डॉट बॉलने झालाय. रेफर केले गेले. बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. फेअर बॉल. आता 5 बॉल बाकी आहेत आणि 63 धावांची गरज.
28 स्कोर कार्डवरती नवीन बॅटर विपुल मैदानावरती दाखल झालाय. राज 15 वरती बॅटिंग करतोय. फर्स्ट बॉलवरती आलेला षटकार आणि त्यानंतर असा डाऊनफॉल. परंतु मागच्या ओव्हरमध्ये लास्ट बॉलवरती षटकार आला होता त्याच्या बॅटमधून. आणखीन काही रन्स मिळतील. टोटल 5 रन्स या बॉलवरती मिळतील. वाईट +4. तेहतीसावा फलकावरती 33. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. दुसरा बॉल या ओव्हरमधील ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. शतषक येत आहे डीपमधून. ईशांत त्या ठिकाणी होता. एकच रन या बॉलवरती घेतले आणि या 1 रनने टीमची टोटल 34. आता 4 बॉलमध्ये 57 धावांची गरज. त्यानंतर विनिंग टीम सोबत 2 हात करेल ओम शिवसाई विलंगी. इंटरेस्टिंग बॅटल असेल ती देखील. सकाळच्या सत्रामध्ये ओम शिवसाई विलंगी टीमच्या फलंदाजांनी का बॅटिंग केली होती. हा देखील लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे. प्रचंड वेगानं बॉल केला होता आणि बॉल सरळ एक्स्ट्रा कव्हरला 4 रन्स करीता चौकार. फलकावरती 38. राज सध्या स्ट्रायकिंग वरती आहे आणि रन्स बनवण्याचं काम तो करतोय. परंतु आता वेळ ते मात्र निघून गेले. एक्स्ट्रा रन येताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल. 3 बॉलमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी NCC तिगरे टीमला. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि हा देखील बॉल गॅपमध्ये चाललाय. चौकार. पुढचा बॉल या ओव्हरमधील जीत. हा देखील चांगल्या पद्धतीनं स्ट्रोक खेळला गेलाय. परंतु आता बॉल स्टॉप होतोय. 1 रन घेतले या बॉलवरती. 44 फलकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. 44 फलकावरती चामुंडा स्पोर्ट्स रतनखोद टीमचे कॅप्टन आदित्य. त्वरित आपण टॉससाठी यायचं आहे. सामना संपल्यानंतर ओम शिवसाई विलंगी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. यानंतर होणारी ती बॅटल. शेवटचा बॉल फुल टॉस ऑन साईडला लॉफ्ट केला गेलाय. गॅपमध्ये जरूर गेला होता. बॉल स्टॉप झाला म्हणजे शेवटच्या बॉलवरती रन मिळालेली नाही आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम चामुंडा स्पोर्ट्स विरत्नखुर्द अँड हार्ड लक NCC तिगरे. 43 धावांनी एक मोठा विजय या ठिकाणी मिळवला जातोय. मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते.